ठाकरे गटानंतर अजितदादांची राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची शक्यता. प्रफुल्ल पटेल म्हणाले, शक्य असेल तिथे एकत्र, नाही तर वेगळा विचार करावा लागेल. विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आणि यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. अलीकडेच शिवसेना ठाकरे गट महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतंय. आणि या पाठोपाठ आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याने महायुतीत देखील मिठाचा खडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज शिर्डी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाने अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्यभरात प्रमुख नेते मंडळी शिर्डीत दाखल झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत या अधिवेशनात विचार मंथन केलं जात आहे. या अधिवेशनादरम्यान माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांनी सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.